नमस्ते. पेशंट असं म्हणतात, की आजकालचे डॉक्टर तर प्रत्येक पेशंटला व्हिटॅमिन डीची गोळी लिहायला लागले आहेत. व्हिटॅमिन डी गोळी देण्याच्या मागचा उद्देश काय? हे तुम्हाला मला सांगायचं आहे. नमस्ते. मी डॉक्टर ऋषिकेश माहेश्वरी. मी हॉर्मोनचा सुपर स्पेशलिस्ट आहे. तर व्हिटॅमिन डी हे एक हॉर्मोन आहे, जे की आपली इम्युनिटीला मॉड्युलेट करायला किंवा इम्युनिटी नॉर्मल ठेवायला मदत करतं. तर इम्युनिटी किंवा आपली रोगप्रतिकारक शक्ती मध्ये जर बदल झाला, तर तो बदल नॉर्मल करण्यासाठी व्हिटॅमिन डी मदत करतं. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्तीचे जे काही आजार असतात, जसं की इन्फेक्शन असो किंवा मग क्रॉनिक डिसीजेस जे की इन्फ्लामेटरी प्रोसेसेसमुळे होतात, जसं डायबिटीस असो, थायरॉइड असो, लठ्ठपणा असो किंवा पीसीओडी असो. हे आजार इम्युनिटी बदलामुळे जास्त प्रमाणामध्ये सिम्पटम्स तयार करतात. तर त्यामुळे व्हिटॅमिन डी जर रिप्लेस केलं, तर वाढलेली शुगर कंट्रोल व्हायला मदत होते, थायरॉइड नियंत्रण व्हायला मदत होतं, त्यानंतर पीसीओडीचे हॉर्मोन्स नियंत्रण व्हायला मदत होतं आणि सोबत आपल्याला हे माहित असणं जरुरी आहे की व्हिटॅमिन डी आपण बाहेर उन्हात गेल्यामुळे किंवा स्किनवरती ऊन पडल्यामुळे आपल्याला भेटतं. तर जेव्हा तुम्ही बाहेर जाल तेव्हा त्वचेवरती ऊन पडलं तरच तुमचं व्हिटॅमिन डी तयार होईल आणि जर तसं शक्य नसेल तर तुम्हाला व्हिटॅमिन डीच्या मेडिसिन घ्याव्याच लागतील. थँक्यू.